हॅलो स्टुडंट्स, नवीन व्हिडिओ, नवीन लेक्चर, नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत मी आकाश. चला तर सुरू करूया. तर आज आपल्याकडे एक नवीन टॉपिक आहे, दॅट इज थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे रिवाइज लेक्चर सुरू आहे. ओके, सो आपल्याकडे एक चॅप्टर आहे, दॅट इज थर्मोडायनॅमिक्स. ओके, हा चॅप्टर तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये कमीत कमी 5 मार्काला विचारला जाईल आणि जास्तीत जास्त 7 मार्कला विचारला जाईल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यावाल्या चॅप्टरच्या काही डेफिनेशन्स इम्पॉर्टंट असतील. तर आपल्याकडे पहिली डेफिनेशन आहे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. Okay, so what is thermodynamic equilibrium? Okay, I am reading right now. The system is said to be in thermodynamic equilibrium when there is no spontaneous change in any macroscopic property. Okay, मला तर वाटते का पाठच करावं लागेल. नाही, तसं नाही, समजून घ्या, राहील लक्षात. तर the system is said to be in thermodynamic equilibrium. सिस्टीमला थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कधी म्हटलं जाईल when जेव्हा त्या सिस्टीमच्या मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी मध्ये कोणत्याही प्रकारचा स्पॉन्टेनियस चेंज येणार नाही. स्पॉन्टेनियस मीन्स सडन मीन्स अचानक. ओके, तर सिस्टीमच्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. याचा मीनिंग काय, तर सिस्टीमच्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी मध्ये अचानक बदल येणार नाही. तर मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, तर जसं का प्रेशर झालं, पुन्हा जसं का व्हॉल्यूम झालं, त्यानंतर टेम्परेचर झालं. ओके, तर या सर्व आहेत सिस्टीमच्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. ओके, नाउ नेक्स्ट डेफिनेशन. नेक्स्ट इज अ zeroth law of thermodynamics. Okay, one of the important law in that chapter. So let us start. zeroth law of thermodynamics हा काय असते? If two systems are each in thermal equilibrium with third system, okay, if two systems are each in thermal equilibrium with the third system, then they are also in thermal equilibrium with each other. Okay, first of all हा कन्सेप्ट बरोबर तुम्ही समजून घ्या. व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम. या अगोदर आपण पाहिलं व्हॉट इज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. इट इज डिफरंट. And now thermal equilibrium, it is very different. Okay, just listen me. Thermal equilibrium हा काय असेल? थर्मल इक्विलिब्रियम जर बॉडी C आणि बॉडी C चं टेम्परेचर जर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर A चं सुद्धा 30 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. तेव्हाच आपण काय म्हणू, बॉडी C and बॉडी A आर इन थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे टेम्परेचर सिमिलर असणे, टेम्परेचर सेम असणे म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम. ओके, इफ टू सिस्टीम आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड. ओके, पहा इथे बॉडी ए ही सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्यानंतर या डायग्राम मध्ये पहा, बॉडी बी सी सोबत काय आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर दोन्ही बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे सी चे टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. तेवढंच टेम्परेचर कोणाचं असेल, बॉडी बी चं. ओके, नाउ या दोन पॉइंट वरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो की बॉडी ए चं टेम्परेचर 30 आहे, पुन्हा बॉडी बी चं सुद्धा 30 आहे. म्हणजे बॉडी ए अँड बॉडी बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. ओके, तर त्याच प्रकारे इथे लिहिलं आहे इफ टू सिस्टीम्स. पहा, if two system that is A and B, if two systems, हे two system कोणाबद्दल बोलल्या जात आहे, A and B बद्दल. if two system A and B are in thermal equilibrium with the third system म्हणजे कोणती सिस्टीम C. if A and B, system A and B are in thermal equilibrium with the third system, that is system C, then
they are also. They are also means body A and B. Body A and B are also in thermal equilibrium with each other. So body A and B will also be in a thermal equilibrium with each other. Okay. So that was the zeroth law of thermodynamics. So now next, system, boundary and surrounding. तर अर्ध्यापेक्षा जास्त थर्मोडायनामिक्स शिकणारे स्टुडंट्स सिस्टीम, बाउंड्री आणि सराउंडिंग याच्यावरच कन्फ्युज असतात. ओके, सो व्हॉट इज सिस्टीम, बाउंड्री अँड सराउंडिंग? फर्स्ट, सिस्टीम. सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ or group of objects. सिस्टीम काय आहे? कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. आणि ते जे कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहे, ते जे कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहे, ते कलेक्शन काय करू शकते? कॅन एक्सचेंज एनर्जी. ओके, तर सिस्टीम काय असते? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट और ऑल्सो वी कॅन से ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. तर कलेक्शन ऑफ और द ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट इज नोन एज सिस्टीम. पण त्या सिस्टीमची एक खासियत, सिस्टीम एनर्जी एक्सचेंज करू शकते. नेक्स्ट, बाउंड्री. तर सिस्टीमला एनक्लोज करणारी बाउंड्री, सिस्टीमला कव्हर करणारी बाउंड्री, सिस्टीमला सराउंडिंग पासून वेगळं करणारी, सेपरेट करणारी बाउंड्री. ओके, तर आताच मी काही 3 गोष्टी सांगितल्या. सिस्टीमला कव्हर करणारी बाउंड्री, सिस्टीमला सराउंडिंग पासून सेपरेट करणारी बाउंड्री. ओके, यस. त्यानंतर सराउंडिंग. व्हॉट इज सराउंडिंग? तर सिस्टीम आणि बाउंड्री सोडून बाकी सर्व सराउंडिंग. ओके, कसं मी म्हटलं, सिस्टीम म्हणजे कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट जो एनर्जी एक्सचेंज करू शकतो. बाउंड्री सिस्टीमला कव्हर करणारी, सिस्टीमला सराउंडिंग पासून सेपरेट करणारी. अँड नाव सराउंडिंग, सिस्टीम आणि बाउंड्री सोडून बाकी सर्व सराउंडिंग. त्यानंतर सिस्टीम मध्ये, सिस्टीमच्या आतमध्ये n नंबर ऑफ काय असतात? मॉलिक्युल्स. सिस्टीमच्या आतमध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल असतात. ओके, सो नेक्स्ट इज अ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन ही तितकीच इम्पॉर्टंट आहे जितकं यावाल्या चॅप्टरमध्ये जे फायनल डेरिव्हेशन राहील ते. ओके, फायनल डेरिव्हेशन सुद्धा यावाल्या चॅप्टरचे खूप कामाचे आहे. ओके, सो व्हॉट इज इंटरनल एनर्जी? Internal energy of a system is an energy associated with the molecule in that system. आता ही सिस्टीम होती, कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. तर यावाल्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय? इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम, त्यावाल्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय? इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम इज अन एनर्जी असोसिएटेड विथ द मॉलिक्यूल इन दॅट सिस्टीम. सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये काय आहे? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्या n नंबर ऑफ मॉलिक्युल्स कडे काय असेल? एनर्जी. त्या n नंबर ऑफ मॉलिक्युल्स कडे काय असेल? एनर्जी. पुन्हा सिस्टीम आहे, सिस्टीमच्या आतमध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल आहे आणि त्या n नंबर ऑफ मॉलिक्युलची असलेली एनर्जी म्हणजेच इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. यस. Then we have heat. What is heat? Heat is the transfer of energy. एक शब्द लक्षात ठेवू जा. त्यानंतर असं म्हणतो मी की ही गोष्ट तुम्ही गाठ बांधून ठेव. काय? हीट इज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट काय आहे? एनर्जीचं ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सराउंडिंग आणि सिस्टीम मध्ये काय होत असते? एनर्जी ट्रान्सफर होत असते. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होत असते? एनर्जी ट्रान्सफर. सिस्टीम जवळ असलेली एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी आणि ती इंटरनल एनर्जी
ती इंटरनल एनर्जी काय होत असते, ट्रान्सफर. ती इंटरनल एनर्जी काय होत असते, ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. पण ही ट्रान्सफर ऑफ एनर्जी होण्यासाठी काही कंडिशन रिक्वायर असेल, आहे की नाही. कोणतीही गोष्ट फ्री फुकटमध्ये होते का, बिलकुलच नाही. तर एनर्जी ट्रान्सफर होण्यामागे सुद्धा काय असायला पाहिजे, काही कारण असायला पाहिजे. यस, ते कारण कोणतं आहे, ते कारण असणार त्या सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय असायला पाहिजे, टेम्परेचरचा डिफरन्स. ओके, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये एनर्जीचा ट्रान्सफर होणार तेव्हाच जेव्हा सिस्टीमचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर यांच्यामध्ये काय असेल, डिफरन्स. तर आपली डेफिनेशन काय सांगत आपल्याला, हीट इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधात काय होणार, एनर्जी ट्रान्सफर. पण ती एनर्जी ट्रान्सफर कधी होणार, जेव्हा दोघांच्या टेम्परेचर मध्ये काय असेल, डिफरन्स. ओके, अँड नाव या हीटला सिम्बॉल कोणता द्यायचा, या हीटला सिम्बॉल दिले जाते कॅपिटल क्यू. आणि या हीटचं एसआय युनिट राहते जूल. कारण की हीट काय आहे, एक प्रकारची एनर्जी. ओके, सो नाव नेक्स्ट डेफिनेशन्स. सो नाव वी हॅव द थर्मोडायनॅमिक वर्क. थर्मोडायनॅमिक वर्क, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक वर्क? थर्मोडायनॅमिक वर्क इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी is called thermodynamic work. thermodynamic work काय आहे, thermodynamic work अशी एक प्रोसेस आहे, thermodynamic work अशी एक प्रोसेस आहे ज्यांच्यामध्ये एनर्जी काय होते, ट्रान्सफर. ओके, आताच आपण पाहिलं हीट म्हणजे फक्त ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट म्हणजे ट्रान्सफर ऑफ एनर्जी, हीट म्हणजे ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आणि थर्मोडायनॅमिक वर्क म्हणजे ट्रान्सफर ऑफ एनर्जी, त्याची प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ट्रान्सफरची प्रोसेस म्हणजे वर्क. ओके, जर एनर्जी काय होत असेल, ट्रान्सफर होत असेल आणि त्याची प्रोसेस आणि एनर्जी ट्रान्सफर होण्याची प्रोसेस म्हणजेच वर्क, थर्मोडायनॅमिक वर्क. आता वर्क थर्मोडायनॅमिक मध्ये दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे तर वर्क डन बाय द सिस्टीम, सेकंड म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. ओके, आता जसं आपल्याकडे वर्क डन बाय द सिस्टीम याचं एक एक्झाम्पल आहे प्रेशर कुकर्स वेसल. प्रेशर कुकरची वेसल कन्सिडर करा, एक असा प्रेशर कुकर आहे. कन्सिडर करा, एक असा प्रेशर कुकर आहे. ओके, त्यानंतर जेव्हा आपण त्या प्रेशर कुकरला गॅसवर ठेवतो, ओके, तर त्यामध्ये निर्माण होते वॉटर वेपर्स like this. So here water vapors are the example of system. Water vapors are the kind of system. Okay, त्यानंतर जेव्हा ही सिस्टीम काय करणार सराउंडिंग वर वर्क करणार. जेव्हा ही सिस्टीम काय करणार, वर्क करणार. आता पहा, ही जे वेसल आहे, ही वेसल कोणामुळे अपलिफ्ट होते, ही वेसल कोणामुळे अशी वर सरकते, अपलिफ्ट होते, तर या गॅसेसमुळे. आणि हे गॅसेस म्हणजेच सिस्टीम. जर सिस्टीमने काय केलं असेल, वर्क केलं असेल, बरोबर आहे. इथे वर्क कोणी केलं, सिस्टीमनी. वर्कनी म्हणजे त्यावाल्या वेपरनी त्यावाल्या विसलला वर उचलण्याचं काम केलं, वेपर्सनी त्यावाल्या वेसलला वर उचलण्याचं काम केलं. ओके, म्हणजे वर्क कोणी केलं, सिस्टीमनी. वर्क डन बाय सिस्टीम. वर्क डन कोणी केलं, तर या सिस्टीमनं. जर सिस्टीमनं वर्क केलं असेल तर त्याला कन्सिडर करायचं प्लस डब्ल्यू. ओके, त्याला कन्सिडर करायचं प्लस डब्ल्यू. त्यानंतर आहे सेकंड नंबर, दॅट इज द वर्क डन ऑन सिस्टीम. इथे वर्क डन केलं होतं कोणी, सिस्टीमनं. यावाल्या वॉटर वेपरनी विसरला उचललं होतं वर, तर वर्क कोणी केलं, सिस्टीमनं. आता वर्क डन ऑन सिस्टीम वर्क झालं, सिस्टीम स्वतःवर काय झालं, वर्क झालं. याचं एक्झाम्पल म्हणजे मेडिसिन इन इंजेक्शन ऑर सिरिंज है ना, ज्याच्यापासून आपण घेतो. मोठमोठे लोक, मोठमोठे व्यक्ती सुद्धा त्या छोट्याशा सुईपासून घेते, बरोबर आहे का, बरं माहिती. तर
त्या इंजेक्शन किंवा त्या सिरिंज मध्ये, समजा हे असं इंजेक्शन आहे, या प्रकारचं इंजेक्शन आणि अशी नीडल, तर यावाल्या इंजेक्शन किंवा सिरिंज मध्ये असलेली मेडिसिन हिला आपण कन्सिडर करू सिस्टीम, सिरिंज आणि सिरिंज मध्ये असलेली मेडिसिन हिला आपण कन्सिडर करू आपण सिस्टीम. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे या प्लंजरनी असं मेडिसिनला पुश केल्या जाते, या प्लंजरनी मेडिसिनला असं काय केलं जाते, पुश केल्या जाते. मेडिसिनला पुश केल्या जात आहे, मेडिसिन म्हणजे सिस्टीमला पुश केल्या जात आहे, सिस्टीम वर वर्क होत आहे. वरच्या कंडिशन मध्ये सिस्टीम काय करत आहे, विसलला वर उचलत आहे, सिस्टीम स्वतः वर्क करत आहे. त्यानंतर मेडिसिन इन केस ऑफ इंजेक्शन मेडिसिनला प्लंजरनी आपण काय करत आहोत, धक्का मारत आहोत, प्लंजरनी प्रेस करत आहोत. तर मेडिसिन काय आहे, सिस्टीम. इथे स्वतः सिस्टीमवर वर्क होत आहे. जर सिस्टीमवर वर्क होत असेल तर -W, आणि जर सिस्टीम स्वतः वर्क करत असेल तर +W. ओके, तर आपल्याकडे काही साइन कन्व्हेन्शन आहेत, ते साइन कन्व्हेन्शन हे जे साइन कन्व्हेन्शन आहे ते साइन कन्व्हेन्शन जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा मेजर रोल प्ले करणार आहे. ओके, सो आताच आपण पाहिलं वर्क डन बाय सिस्टीमनी केलेलं वर्क असते +W. त्यानंतर वर्क डन ऑन सिस्टीमवर वर्क जर झालं असेल, सिस्टीमवर जर काय झालं असेल, वर्क झालं असेल, तर ते सिस्टीमवर झालेलं वर्क असते -W. त्यानंतर हीट ऍडेड टू द सिस्टीम, जर सिस्टीम मध्ये आपण काय केली, हीट म्हणजे Q ऍड केली तर तिला म्हणायचं +Q. ऍड केली +Q. त्यानंतर हीट रिमूव्ड ऑर लॉस फ्रॉम द सिस्टीम मधून जर हीट काय झाली, लॉस झाली म्हणजे कमी झाली म्हणजे मायनस झाली. ओके, सो दिस आर सम साइन कन्व्हेन्शन. देन +Q -Q +W -W याचा वाला इफेक्ट इंटरनल एनर्जीवर सुद्धा होत असते. तर कसा, जर हीट सिस्टीम मध्ये ऍड झाली तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार. ओके, इंटरनल एनर्जीला नेहमी ΔU च्या फॉर्म मध्ये लिहिल्या जाईल, चेंज इन इंटरनल एनर्जी. त्यानंतर जर हीट काय झाली, कमी झाली, लॉस झाली, तर इंटरनल एनर्जी सुद्धा काय होऊन जाईल, कमी, मायनस. त्यानंतर जर सिस्टीमनी वर्क डन बाय जर सिस्टीमनी काय केलं, वर्क केलं तर तिची एनर्जी लॉस होईल. सिंपल गोष्ट आहे ना, जर आपण काही वर्क केलं तर आपली एनर्जी लॉस होईल. जर आपण काही वर्क केलं, जर सिस्टीमनं काही वर्क केलं तर एनर्जी लॉस होईल. लॉस होणे म्हणजे -Q, आणि -Q म्हणजेच -ΔU. सिस्टीमनी जर वर्क केलं तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी कमी होणार. त्यानंतर सिस्टीमवर वर्क झालं तर +Q, आणि इंटरनल एनर्जी बद्दल काय सांगता येईल, तर +ΔU. ओके, +Q असेल तर +ΔU. तर या प्रकारचे काही साइन कन्व्हेन्शन आहे आपल्याकडे. तर हे साइन कन्व्हेन्शन्स आपल्या न्यूमरिकलच्या दृष्टीने खूप महत्वाचे राहतील. ओके, तर एक काम करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. येस, तर या प्रकारे या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपण बघणार आहोत थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरची कंप्लीट रिव्हिजन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बी अवेअर दॅट, तुम्ही अवेअर असायला पाहिजे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, कारण की वेळोवेळी येणाऱ्या नोटिफिकेशन्स पासून तुम्ही सचेत राहू. ओके, तर मी रोज काही ना काही थर्मोडायनेमिक्स व्हिडिओ लेक्चर अपलोड करतच राहील, आणि तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळण्यासाठी प्लीज सबस्क्राईब द चॅनल. Okay, so thank you for listening this sweet lecture. Okay, so finally goodbye to all of you.